हिंगोलीतल्या प्रतापची सविस्तर बातमी पाहूया। शेतकऱ्याच्या मुलाचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र सोशल मीडियावर व्हायरल। मुख्यमंत्री साहेब पत्राची दखल घेणार का? राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन बरेच महिने झाले, पण अद्याप पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही। शिंदे फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर बरेच निर्णय घेतले, पण शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप काहीच पडलेलं नाही। जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या परिस्थितीत तिळ मात्र बदल झालेला नाही। उलट शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण देखील वाढलंय। यावर्षी देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक हिसकावून घेतलं गेलंय। असं असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा अनुदान देखील वेळेत मिळत नाही आणि या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबावरही होतोय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथल्या इयत्ता 6वीत शिकणाऱ्या प्रताप कावरखे या चिमुकल्यानं मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आपल्या घरातल्या परिस्थितीची व्यथा मांडली आहे। हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय। पावसामुळे सोयाबीनचं पीक गेल्यानं दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत, असं सांगत या चिमुकल्यानं घरातली परिस्थिती काय आहे याची व्यथा पत्राद्वारे मांडली आहे। मुख्यमंत्री साहेब, माझे बाबा शेती करतात। आमच्या घरी शेती कमी आहे असं बाबा म्हणतात। मला पाणीपुरी खायला 10 रुपये सुद्धा बाबा देत नाहीत। यावर्षी सोयाबीनचं नुकसान झालं असं ते म्हणतात। दसऱ्याच्या दिवशी त्यामुळे पुरणाच्या पोळ्या सुद्धा खायला मिळाल्या नाहीत। सणाला पोळ्या तर सोडा, साधी गुपचूपसाठी पण सध्या पैसे नाहीयेत। काही दिवसांवरच दिवाळीचा सण येऊन ठेपलाय। त्यात गोडधोड खायला मिळावं यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान द्या। आई म्हणते, शेती नुकसानीचं अनुदान आलं की तुला पैसे देईन। त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, आम्हाला लवकर अनुदानाचे पैसे द्या आणि दिवाळीला आईने केलेल्या पुरणपोळ्या खायला आमच्या घरी नक्की या। या भावनिक हाकेबरोबरच चिमुकल्या प्रतापनं शेवटी मुख्यमंत्र्यांना देखील जेवणाचं निमंत्रण दिलंय। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच त्याच्या घरी जेवायला जातात का किंवा त्याच्या वडिलांना सरकारी मदतीचा हात देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण